मला छगन भुजबळ सांगा, तुम्ही कधी असे रस्ते एकटे फिरलेत का? बॉडीगार्ड राहतात, बाउन्सर राहतात, चॅनलवाले राहतात, पोलीस राहतात, संघाचे माणसं राहतात. असा आमदार नको आपल्याला टीव्ही दिसणार. आपल्याला फोन जरी केला रात्री, तो माणूस मोटरसायकल आपल्या दारात आला पाहिजे, माणिक भाऊ सारखं. असा माणूस आपल्याला आमदार पाहिजे. ज्या दिवशी उमेदवारी फायनल झाली त्या दिवशी माणिक भाऊच्या ऑफिसवर मी गेलो. बरेचसे तरुण त्या ठिकाणी आलेले होते. त्या तरुणांना मी सहज बोललो, म्हटलं काय परिस्थिती. सगळे एकामेकाकडे बघायला लागले. आपण माणिक भाऊच्या दारात उभे, माणिक भाऊच्या ऑफिसमध्ये उभे. हा बाहेर होणारीला माणूस विचारतोय परिस्थिती काय. त्यांनी विचारलं तुमच्या कोपरगावमध्ये काय परिस्थिती म्हणजे. पण आमच्या कोपरगावात नाही असं वाटतंय. आता अख्ख्या महाराष्ट्रात मध्ये परिस्थिती फक्त महाविकास आघाडीची आहे. आता आपलं मत वाया घालू नका. जे माझे काका बसलेत माग, तुम्ही आजपर्यंत काका अनुभवला असेल. आजपर्यंत बरेचसे राजकारणी तुम्ही बघितले, बरेचसे राजकारण तुम्ही बघितलं. पण असा धूर्त माणूस, तुरुंगात जाणारा माणूस, अनेक घोटाळे करणारा माणूस, जातीत भांडण लावणारा माणूस, पोटा एवढा विकास नाही केला तर हातभर जातोबे विकास केला असा सांगणारा माणूस आपल्याला नको. आता आपल्याला माणिक भाऊ सारखा माणूस, कुटुंबातले प्रत्येक माणसं, प्रत्येक समाजाच्या कामी येणारी माणसं, 24 तास त्यांचे दरवाजे आपल्यासाठी उघडे. मी कळकळीची विनंती करतो, मी तुमच्या शेजारच्या तालुक्यातला आहे, माझा अधिकार नाही तुम्हाला सांगण्याचं, पण एक तुमचा लहान भाऊ म्हणून सांगतो. महाविकास आघाडीचं सरकार हे तुमचं माझं सरकार आहे. गोरगरिबाचं सरकार आहे, सर्वसामान्याचं सरकार आहे. हे सरकार आपल्याला आणायचं आहे. त्यासाठी खाली विचार नका करू काय करायचंय आपल्याला. आपल्याला तुतारी या चिन्ह 2 नंबर बटनवर येत्या 20 तारखेला एक वेळा नाही 1000 वेळा विचार करा. सगळी परिस्थिती 2004 ची येवल्याची आधीची परिस्थिती बघा. किती गुन्ह्या गोविंदानं नांदत होता तुम्ही. 2004 नंतर झाले जातोपातीचे राजकारण चालू होतं, आजपर्यंत चालू आहे. हे पार्सल आपल्याला परत पाठवायचं. आता 2004 झालेलं 2024 मध्ये. एवढी शपथ घ्या. आई देवी कोटमगावची आईला सांगतो, देवी कोटमगावची आई जगदंबे, मुंबईचं पार्सल मुंबईला जाऊ दे. यंदा आमचे माणिक भाऊ आमदार होऊ दे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. धन्यवाद साहेब. आपण पुढे जात आहोत. आपल्या